हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? सेहत का स्वादमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत झणझणीत आलूबोंडा रस्सा. अगदी स्टेप बाय स्टेप, कट टू कट, एकदम विदर्भ स्टाईल. तर बघूया रेसिपी. तरी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, कापून भाजून घेतलेले आहे आणि थोडं सुकं खोबरं आणि हे असं गॅसवरती मी त्याला थोडं भाजून घेतलेलं आहे. आणि इथे काही मसाले घेतलेले आहेत, थोडे गरम पण, आणि त्यासोबत आलं आणि लसूण पण आहे आणि एक हिरवी मिरची आहे, तुम्ही बघू शकता, लाल मिरची पण आहे. ते तव्यावर थोडं तेल टाकून आपण मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. फार जास्त पण नाही भाजायचं. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. आणि लगेचच काढून घ्यायचं आहे ते. आणि यानंतर आपण जे भाजलेलं खोबरं आहे त्याचे बारीक तुकडे करून आपण मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया, खोबऱ्याची सुक्या, अशा पद्धतीने. अगदी मी स्टेप टू स्टेप तुम्हाला ए टू झेड रस्सा, चटणी, आलूबोंडा कसा बनवायचा अगदी विदर्भ स्टाईल ते दाखवणार आहे. तर काहीच तुम्ही स्किप करू नका. परफेक्ट एकदम बनून येणार आलूबोंडा रस्सा. तर इथे खोबरं हे आहे, हे वाटून घेतलेलं आहे आपण मिक्सरमध्ये. आणि आता आपण जे मसाले आहेत, धणे, जिरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि काही गरम मसाले आणि कोथिंबीर, सगळं एकत्र करून मिक्सरला आपण वाटून घेऊया, बारीक असं छान मस्तपैकी. तर हे वाटून झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आपण. आणि आता आपण कांदा जो भाजलेला आहे तेलामध्ये, तो सुद्धा वाटून घेऊ. बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे, अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही इथे. आणि चव तुम्ही बघाल अप्रतिम होणार, तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. आता इथे मी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून चटणीसाठी लागणार आहे बटाट्याच्या. तर अशा पद्धतीने ते सुद्धा चटणी वाटून घेतलेली आहे मी इथे. आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आपण. आणि आता इथे मी एक घेतलेला आहे पॅन. आता आपण बनवतो आलू बोंड्यासाठी लागणारी चटणी बटाट्याची. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे तेल कढईमध्ये, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. अगदी बारीक चिरायचा कांदा. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता. आणि थोडा रंग चेंज होतपर्यंत फ्राय करायचे तेलामध्ये. आणि नंतर करी लिव्ज, हिंग आणि ही वाटलेली आपली चटणी, ज्यामध्ये अद्रक आहे आणि लसूण पण आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, बस एवढंच आहे. हे 1-2 मिनिट आपण छान परतायचं. आणि त्यानंतर आपण मीठ, चवीनुसार हळद मिक्स करून घ्यायची आहे मस्तपैकी 1-2 मिनिट तेलामध्ये. आणि आता उकडलेली बटाटी आहेत, ती मी कुस्करून ठेवलेली आहे, तर ही यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करायची आहे आपल्याला. आता हे मी इथे 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत. आणि व्हिडिओ लांब नाही झाला पाहिजे म्हणून मी ती अगोदरच उकडून ठेवलेली आहे, ते काही मी दाखवलेलं नाही आहे. थोडी वरती कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तपैकी भाजी मिक्स करून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुम्ही हॉटेलमध्ये खाणारच नाही आलूबोंडा रस्सा. इतकी टेस्टी आणि झणझणीत होणार आहे ही. तर होळीसाठी तुम्ही धुलीवंदनच्या दिवशी रेसिपी बनवू शकता. मस्त रंग खेळायचा आणि त्यानंतर आलूबोंडा रस्सा बनवून एन्जॉय करून खायचा. आता चटणी तयार आहे. रस्सा लागतो आपल्याला आलूबोंडा रस्स्यासाठी, तो अशा पद्धतीने. इथे मी जिरं टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावर हिंग, कढीपत्ता आणि इथे कांद्याची पेस्ट वाटून घेतलेली आहे, ती आता मस्तपैकी मिक्स करायची आहे तेलामध्ये आपल्याला. अगदी 1 मिनिट आणि लगेचच आपल्याला
इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे. चटणी मी इथे 2 चम्मच कांदा लसूण चटणी घेतलेली आहे. ती मस्तपैकी तेलात 1च मिनिट परतवायची आहे आणि लगेच ते भाजलेलं खोबरं जे आहे आपलं लगेच मिक्स करायचं आहे. आणि मसाला पेस्ट आपण जी धणे, जिरं, गरम मसाला करून भाजून घेतलेले आहे, ती पेस्ट मिक्स करून घ्यायची टाकून तेलामध्ये मस्तपैकी. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, हळद. 3 ते 4 मिनिट हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि हे मी टाकलेलं आहे वाटणाचं पाणी. गरम पाणी केलेलं टाकायचं आहे आपल्याला, गार पाणी टाकायचं नाही आहे. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा तवंग येत आहे. कोल्हापुरी चटणी मी इथे वापरलेली आहे. कांदा लसूण त्यामध्ये सगळंच असते, त्यामुळे मी गरम मसाला फार कमी प्रमाणात घेतलेला आहे इथे सुरुवातीला वाटण करताना. टेस्टी आणि झणझणीत पण असतो, म्हणजे विदर्भ स्टाईल जो आहे तो परफेक्ट येतो या रस्स्याला. तर नक्की तुम्ही हा मसाला आणि रस्सा, आलूबोंडा रस्सा नक्की ट्राय करा. स्टेप टू स्टेप A to Z सगळं मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे परफेक्ट. किंवा तुम्हाला डाऊट काय असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर इथे मी चटणी केलेली आहे बटाट्यांची. बघू शकता किती छान मस्तपैकी कलर आलेला आहे, चटकदार अगदी. छोटे छोटे आलूबोंडे असे गोल आकाराचे अगदी तुम्ही बघा, इतके सुंदर आलूबोंडे तयार होणार आहेत आता. दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसत आहेत, तेवढेच खाण्यासाठी सुद्धा हे टेस्टी बनणार आहेत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून मला नक्की नक्की तुम्ही सांगा. इतके छान गोल गोल वडे झालेले आहेत इथे. हे आलूबोंडा रस्सा म्हणतो आपण आलूचे, की ते बघताना मला सुद्धा खूप छान वाटत होतं की खरोखर रेसिपी खूप छान झालेली आहे. अगदी ते आलू बोंडे सुद्धा तुम्ही बघू शकता चेंडूसारखे अगदी झालेले आहे, गोल मटर. तर अशा पद्धतीने सगळे आपण गोल गोल करून घेऊया असे आलूबोंडे. आणि नंतर आपण याला करणार आहोत डीप फ्राय. खूप सुंदर दिसत आहेत. तर अगदी मला पण खूप आनंद झाला ही रेसिपी बनवताना. बघू शकता किती छान आकार आलेला आहे, रंग पण. आणि यावरून रंगावरूनच कळते की रेसिपी कशी झाली असेल. मी इथे 6 ते 7 बटाटे घेतलेले होते. तर आता इथे आपले मस्तपैकी आलूबोंडे तयार झालेले आहे, अगदी गोल गोल मटर. तर बघू शकता तुम्ही, दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत. तर आता यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन. आणि त्यासाठी काय काय लागणार आहे, त्यामध्ये आपण काय घेणार आहोत ते सांगते मी तुम्हाला. तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद घेतलेली आहे थोडी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि यामध्ये मी थोडं लाल तिखट पण घेतलेलं आहे. आणि नंतर थोडा खाण्याचा सोडा पण घेतलेला आहे. तर यामध्ये आपण अगदी पाणी सुरुवातीला थोडं थोडंच घ्यायचं आहे, खूप एकदम टाकायचं नाही आहे. लागेल जसं लागेल पाणी तसंच घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे, मऊसूत पीठ झालेलं आहे. आणि खाताना सुद्धा खूप छान वडे होतात. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
मी इथे चम्मच वापरलेला आहे वडे तेलामध्ये टाकण्यासाठी, कारण तेल खूप गरम झालं होतं. पण इतके छान वडे पडलेत ना तेलामध्ये, की अगदी मटक्यासारखा त्याला आकार आला आणि अगदी वाकडे तिकडे अजिबात झालेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने. तर तुम्ही पण हे अशी पद्धत वापरून बघा. अगदी मटक्याचा शेप असा आलेला आहे त्याला. आणि याला आपण मस्तपैकी 2-3 मिनिट डीप फ्राय मस्तपैकी करायचं आहे. खूप लाल पण रंग करायचा नाही आहे आणि कच्चा पण बाहेरून बेसन जे आहे कच्चं नाही राहिलं पाहिजे. तर अशा पद्धतीने बघू शकता खूप छान रंग पण आलेला आहे आणि खायला पण एकदम टेस्टी तर झालेलेच आहे. तुम्ही बघू शकता, रेसिपी बघून पण कळतं आपल्याला. तर नक्की तुम्ही सगळ्यांनी ही रेसिपी बनवा. बघू शकता वडे किती छान मस्तपैकी झालेले आणि आकार तुम्ही बघू शकता वड्यांचा किती छान आलेला आहे. इथे मी तुम्हाला एक प्लेट बनवून दाखवणार आहे. आलूबोंडा रस्सा कसा खायचा आहे आपल्याला. तर घेतलेले आहे आणि त्यावरती मी रस्सा आपण बनवलेला आहे तो मस्तपैकी टाकलेला आहे भरपूर प्रमाणामध्ये आणि अगदी साध्या पद्धतीने. आणि वरती मी फक्त आणि फक्त कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर यासोबत तुम्ही कांदा लिंबू पण घेऊ शकता. तर अगदी खूप छान टेस्टी विदर्भ स्टाईल स्पेशल आलूबोंडा रस्सा डिश आपली आता तयार आहे. बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करा स्टेप बाय स्टेप. खूप टेस्टी बनते आणि एकदम चटकदार आणि झणझणीत अशी आलूबोंडा रस्सा डिश आपली आता तयार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि एक छानसं कमेंट पण करा. आणि आता इथे मी आलूबोंडा रस्सा टेस्ट करून बघणार आहे कसा झालेला आहे. तर अगदी अप्रतिम झालेला आहे, झणझणीत झालेला आहे. रंग बघू शकता तुम्ही आणि विदर्भ स्टाईल आलूबोंडा रस्सा तयार आहे. तर होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.